येणाऱ्या गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी कंबाईन मेंटर आपल्यासाठी टेस्ट सिरीज घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आता टेस्ट सिरीज का महत्वाची असते तर आपल्याला माहित आहे की टेस्ट सिरीजमुळे आपली रिव्हिजन चांगली होते. टेस्ट सिरीजमुळे आपल्याला तो पेपर कसा टॅकल करायचा याचा अनुभव येतो. आता लक्षात घ्या, भरपूर वेळेस आपलं असं होतं की आपण एक्झामला जातो, एक्झामला गेल्यावरती आपण प्रश्नांची रचना पाहतो. प्रश्नांच्या रचनेमध्ये काही प्रश्न अवघड पाहायला मिळतात तर काही प्रश्न सोपे पाहायला मिळतात. अवघड प्रश्न सोडवला की आपला अचानक आत्मविश्वास डाऊन होतो आणि आपला झालेला आत्मविश्वास जो डाऊन आहे तो पुढच्या प्रश्नांवरती इम्पॅक्ट करतो. मात्र लक्षात घ्या, जर आपल्याला अशा सगळ्या प्रश्नांना किंवा अशा सगळ्या कंडिशनना चांगल्या पद्धतीने फेस करायचं असेल तर टेस्ट सिरीज महत्वाची असते. हा आपला पहिला अप्रोच. जर आपण दुसरा अप्रोच पाहिला तर टेस्ट सिरीज पासून काय होतं की आपला भरपूर अभ्यास असतो, की आपण भरपूर अभ्यास केलाय पण आपण चुकतो कुठे तर आपण रिव्हिजन मध्ये चुकतो किंवा आपल्या रिव्हिजन कमी होतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, या टेस्ट सिरीज मधून तुमची रिव्हिजन पण होईल. त्याचबरोबर कंडिशन किंवा पेपरला बसल्यावरती कोणतीही कंडिशन कशी टॅकल करायची किंवा आपण जो 1 तास बसणार आहे त्या 1 तासांमध्ये आपला टाइम मॅनेजमेंट कसा असायला हवा या सगळ्यांसाठी आपण काय पाहतो तर टेस्ट सिरीज. मग लक्षात घ्या, या सगळ्याच अनुषंगाने बरोबर आयोगाच्या चौकटीप्रमाणेच कंबाईन मेंटरने आपल्यासाठी पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज आणलेली आहे. या टेस्ट सिरीजची सुरुवात होत आहे 8 मार्च पासून. 8 मार्च ते 28 जून पर्यंत तुम्हाला ही टेस्ट सिरीज पाहायला भेटणार आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो या टेस्ट सिरीज पासून ज्यावेळेस तुम्ही फायनल पेपरला जातात त्यावेळेस तुम्हाला फील होणारच नाही की हा फायनल पेपर आहे, कारण हा सगळा अंदाज ऑलरेडी तुमचा कशामध्ये झालेला असेल तर टेस्ट सिरीज मध्ये झालेला असेल. मग मित्रांनो, या टेस्ट सिरीज मध्ये मी स्वतः पूर्ण विज्ञान विषयाची जबाबदारी घेणार आहे की ज्या विज्ञान विषयामध्ये प्रत्येक टेस्टमध्ये 15 प्रश्न असणार आहे. जरी प्रश्न 15 असतील तरी पण एका प्रश्नामध्ये आपण 4 कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत की ज्यामध्ये जरी उत्तर 1 असेल तरी उरलेले जे 3 पर्याय आहेत त्यालाही आपण व्यवस्थित सखोल स्पष्टीकरण घेणार आहोत. इव्हन त्यावरतीही प्रश्न कसा तयार होऊ शकतो त्याही बद्दल आपण बोलणार आहोत. असंच आपल्याला सगळ्या विषयांचं पाहायला भेटेल. यामुळे होईल काय, आपली प्रत्येक गोष्टींवरती प्रॉपर रिव्हिजन होईल, प्रत्येक टॉपिकवरती प्रॉपर रिव्हिजन होईल. त्यामुळे आपल्याला मार्क्स मिळवणं अजून सोपं होईल. तर मित्रांनो लक्षात घ्या, नक्कीच या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या. ही टेस्ट सिरीज तुम्हाला जवळपास जे आपले 9 पेपर आहेत ते 9 पेपर आयोगाप्रमाणेच इंग्रजी प्लस मराठी दोनही भाषेमध्ये असतील. आयोगाप्रमाणेच त्यांची रचना तुम्हाला पाहायला भेटेल. आता आयोगाप्रमाणे रचना म्हणजे थोडक्यात काय, आपण आयोगाप्रमाणे चौकट बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या चौकटीचा फायदा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी होईल. सो मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जी काही शंका असेल किंवा जे या टेस्ट सिरीज बद्दल विचारायचं आहे ते तुम्ही विचारू शकता. सो या टेस्ट सिरीजचा नक्कीच फायदा घ्या. येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला ही टेस्ट सिरीज नक्कीच हेल्पफुल राहील. थँक्यू.